देशात आज दिवाळी 2,500 क्विंटल फुलांनी सजली अयोध्या। 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या प्राणप्रतिष्ठा विधीचा रविवारी 6वा दिवस होता। सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत अभिजित मुहूर्तावर दुपारी 12:29 श्री रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा विधी सुरू होईल। रामलल्लांच्या डोळ्यावरील पट्टी काढली जाईल। रामलल्लांच्या डोळ्यात सुवर्ण दंडिकेने पंतप्रधान काजळ लावतील। रामलल्लाला आरसा दाखवतील। अयोध्या या न भूतो न भविष्यती सोहळ्यासाठी सज्ज झाले असून सोमवारी शहरात 11 लाख दिवे चेतवले जाणार आहेत। शहर 2,500 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं आहे। सर्वत्र सुरक्षा व्यवस्था चोख आहे। अयोध्येत तब्बल 25,000वर जवान तैनात आहेत। रविवारी सकाळी श्री रामलल्लांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला। सायंकाळी शय्याधिवास पार पडला। सायंकाळच्या आरतीनंतर आजचे सर्व विधी पूर्ण झाले। सायंकाळी रामलल्ला विराजमान यांच्या जुन्या मूर्तीची पूजाही झाली। त्यांनाही विधिवत राम मंदिरात नेण्यात आले। रामलल्लासह लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न हे त्यांचे तिघे बंधू तसेच हनुमंताची अस्थायी मंदिरातील मूर्ती राम मंदिरात नेण्यात आली। शाहीग्रामही मंदिरात दाखल झाला। सोमवारी प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सकाळी 10 पासून मंगलध्वनी वाजवण्यात येईल। विविध राज्यातून आलेली 50हून अधिक वाद्य वाजवली जातील। हा कार्यक्रम 2 तास चालेल। शनिवारी सायंकाळीच अयोध्येच्या सीमा सील करण्यात आल्या होत्या। आता सोमवार मावळेपर्यंत प्राणप्रतिष्ठेसाठी आमंत्रित पाहुण्यांनाच तेही पास दाखवल्यावरच अयोध्येत प्रवेश मिळेल। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक अध्यक्ष मोहन भागवत हे अयोध्येत दाखल झाले असून मुख्यमंत्री सुरक्षा व्यवस्था आदी सर्वच घडामोडींवर स्वतः लक्ष ठेवून आहेत। शर्वरी सबस्क्राइब करा। तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत